स्वामी समर्थ. भक्तांना मिळालेल्या शापवचनाचं रूपांतर दत्त महाराजांनी नेहमी उद्धारातच केलेलं आहे. या उद्धारामध्येच दत्त महाराजांना सुद्धा नेहमी आनंद मिळत गेला आहे. तर ह्यामागची कथा अशी आहे की दत्त महाराज भक्तांना मिळालेल्या शापवचनांचं रूपांतर उद्धारात करतात. शाप रूपात मिळालेल्या भोगात देखील दत्त महाराज आपल्या भक्तांना मार्ग दाखवतात, उद्धार करतात. पुन्हा आपल्या भक्तिरूपी गतवैभवात प्रत त्यांना नेतात. गुरुचरित्रात अंबरीश आणि दुर्वास ऋषींच्या कथेत दुर्वास मुनींनी अंबरीशला दिलेला शाप हा अत्यंत त्रासदायक असा होता. जन्मावे गा अखिली योनीसी, मनुष्य योनीखेरीज इतर योनीत भगवंताचे स्मरण असत नाही. इथे विष्णू स्वरूपी भगवंताचे अत्यंत काकुळतीने अंबरीशाने स्मरण केले. तत्काळ भगवान तिथे प्रकट झाले. राखीन आपल्या दासासी, शाप आम्हासी तुम्ही द्यावा, दुर्वास ऋषी मनात म्हणत आहेत. असं झालं तर ते योग्यच आहे. युगानुयुगे तप करून ज्यांची प्राप्ती होत नाही त्याचं स्मरणसुद्धा दुर्लभ असा भगवंत ह्या भूतलावर 10 वेळा अवतार रूपात येणे हे उद्धारच आहे. दुर्वास ऋषी आणि विष्णुरूपी दत्त महाराजांनी बंधुरूपात हे आहेत. अर्थात हरिहरांनी केलेली ही लीला भक्तांना नित्य उद्धारक ठरेल असेच या भगवंताचे धोरण असते. आता दत्त महात्म्यात मांडव्य ऋषींच्या कथेत यमधर्माला दासीपोटी घेसी जन्म असा मांडव्य ऋषींनी शाप दिला. कर्मविपाक शास्त्रानुसार दंडपालन योग्य झाले नाही हा दोष यमधर्माचा होता. इथे दासी पोटी जन्म घेताना कोणताही विशेष अधिकार नसलेल्या सामान्य अशा घरात जन्म घेणे आले. पण मग इथे यमधर्माचा कसा उद्धार झाला? विष्णू स्वरूपी भगवान श्रीकृष्णाचा सहवास लाभला आहे. अवतार काळात जन्म तोही त्या प्रांतात त्या अवताराशी संबंधित, त्यातही त्या अवताराला ओळखणे आणि शेवटी त्याची कृपा प्राप्त होणे, सहवास मिळणे हे सर्व काही एकाहून एक दुर्लभच आहे. दासीपोटी जन्म घेतला तरी यमधर्माला कृपाप्रसाद भगवंताने अवश्य दिला आहे. महाभारतात खूप कमी अशांना भगवान श्रीकृष्णाचे देवता स्वरूपी वास्तव माहीत होते. त्यापैकी विदुराच्या रूपाने जन्मलेला हा एक यमधर्म. आता आपणास सर्व दत्तभक्तांना हा मिळालेला मनुष्य जन्म अनेक संकटांनी ग्रासलेला, महागाईने पोळलेला, रोगराईने व्याप्त असा, कधीतरी नृसिंहवाडीला मिळणाऱ्या दर्शन लाभावर तग धरणारा असा वाटला तरी दत्त महाराजांच्या स्मरणाने हा देखील उद्धारकच आहे. तुम्ही आम्ही सर्वच मागील अनेक जन्मात या नृसिंहवाडीला किंवा त्या क्षेत्राशी संबंधित दत्त महाराजांच्या सेवेत नित्य जन्म घेत आहोत. मागील अनेक जन्मात कधी बाहेरून येत मुहूर्त साधत कृष्णाविणीत गायन कला दाखवतोय, तर कधी वादन कला, कधी कधी तिथे ब्रह्मवृंदात जन्म घेत महाराजांच्या नाना प्रकारे मिळणाऱ्या सेवेचा लाभ घेतोय, तर कधी हा लाभ घेणाऱ्यांना दुरून पाहत आपण कधी अशी सेवा करू का हा प्रश्न मनाला विचारतो. कधी चालक वाहक बनत सर्व भक्तांना तिथे पोहोचवतोय, तर कधी सेवक बनत कलश घागरी आदी स्वच्छ करत कट्ट्यापाशी ठेवतो आहे. कधी कट्टा मंडळात सेवेचा लाभ घेतोय, तर कधी पोशाखात शिट्ट्या वाजवत भक्तांना मार्गदर्शन करतो आहे. अनेक जन्म झाले मात्र नित्य त्यांचे ध्यान आहे, उपासना आहे, त्यांच्या सर्व भक्तांशी जवळीक आहे. महाराजांचा आणि आमचा देवभक्त हा ऋणानुबंध असाच चालू राहणार आहे. श्री गुरुदेव दत्त हे कायम आपल्या पाठीशी उभे राहतात. सदैव ते उभे असतात याची जाणीव आपल्या मनात ठेवणं ही खूप गरजेची आहे. ज्या वेळेला ही जाणीव तुम्हाला अंतरात्म्यात जाणवेल आणि त्याची अनुभूती तुम्हाला नाही मिळाली असं कधीच होणार नाही. फक्त तुमच्या अंतरात्म्यात, तुमच्या हृदयात सदैव श्री दत्तगुरूंचं स्थान असलं पाहिजे, श्री स्वामींचं स्थान असलं पाहिजे, श्री श्रीपाद वल्लभ यांचं स्थान असलं पाहिजे. तिन्हीही मूर्ती ह्या एकच अवतारीत आहेत. जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हा दत्तभक्त हे तुम्हाला मागच्या जन्मातही कुठलंही पाप असेल तरीसुद्धा त्याच्यातून मुक्ती मिळवून देतातच. म्हणूनच त्यांना उद्धारक असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना आपण शापांपासून मुक्त करणारे, शापवचनांचे रूपांतरसुद्धा उद्धारात करणारे असे हे दत्त महाराज असं त्यांचं आपण वर्णन करतो आणि ते अगदी सार्थ आहे. तर आपण बोलूया श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ. श्री श्रीपाद वल्लभ महाराज की जय. भक्तांनो, ही माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. तसंच नवीन असाल तर ब्रह्मांड नायक ह्या श्री स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.